म्हशी आता आमकां हांगासर दीस रात आमकां राखच्यो पडटा पूण कितें फायदो गव्हर्नमेंट शेतां करा म्हणटा म्हशींक हेका कोण पळयतलो आडे कर म्हणटा पंचायतीन गेल्यार आडे कर म्हणटा पूण खंयचे पळय हांगासर येवन तांचेर पळोवंक जाय न्हू खंयसर कोणाची शेतां कितें हेका आपल्या अपूर्वाच्या जाल्यार करूं येता न्हू पण कशें आडे करतले आनी कितें करतले ते आडे केले पळय खाल्ला पळय तेंच्यांनी हे केला सगळें खावन कितें फायदो आमी आतां कामेरा घालता गव्हर्नमेंटाक शेतां करता पण ते शेत करूंक जाय पण हे करूंक नाका न्हू आमी इतलो खर्च आमकां 10-15 हजार खर्च येता कितें आपले कष्ट हे आहा म्हणून करपाचें ते शेत जमीन आहा म्हणून कितें फायदो करून आमचे खाल्ले जाल्यार कितें म्हणून हे लोकांनी तर मातशें हे करूंक जाय न्हू म्हशीकारांनी मातशें बांदून तरी दवरूंक जाय इतले आमी कष्ट काल म्हाका रोडाक गेले सारखे ते शेत पळोवन खाल्ले तशें म्हणजे पयलीं आमी सगळे शेतकार एकाच येताले आणि हे लोबरांनी बांधलेले आणि मातयेन बांधताले गुयेनी मारून मारताले पण आता कशें जालें आता ते लोबरा बांधले आणि थोडे कॉन्क्रीट केले आणि ते आता सगळे पोखळ झाले कुल्ल्यांनी काढून ते लोबर आता माती झाले आणि भितर आता माती मारूंक जाय माती मारपाक खूप लेबर लागतले म्हणजे हे माती मारून परत हयसर बांधल्या उपरांत अशेंच पाणी येवपा हे केलें आमी पेटोळी अशी पेटोळी वयर ताका करीत जाल्यार मागीर अशें हांगासून पाणी वयतले ते पाणी गेले तरच ते शेताक पावतले पूण आतां कशें जाला हांगा लेबर जाय पडटले हांगा काम करपाचें आहा बंदाराचेर आमी त्याच पुरती काम केलें कित्याक आमकां डेप्युटी सरपंचान सांगलें की तुमी हेची कामां घे स्विच गेटीचें काम करा म्हणून म्हाज्यार कितें थोडे आसले पयशे ते मोडून हांवें 2 स्विच गेटी बांधले आता आमकां आनीक एक व्हडली बांदूची आहा अशें आमच्या गांवांत 7 स्विच गेटी असतात म्हणजे पडणी हेतून आता 2 पडणी मी म्हाज्या तोडक्या मोडक्या खर्चान बांधले स्वताच्या पण आनीक तेका खूब जाय पयशे ते सरकारान आमकां इरिगेशन डिपार्टमेंटान दिता म्हणून सांगले पण अजूनय तो कोण तो ऑफिसर आहा तो लिवेरात आहा म्हणटा अजून काय त्यांनी येऊनय बघूंक ना आणि कांयच करूंक ना करतो मी स्वतः 2 काम करतो अजूनपर्यंत कोणी आमकां मदत करूंक ना पाचशे ते 1100 पर्यंत म्हशी येतात सगळं रात्री खातो तो कोण बंदोबस्त करिना आम्ही सगळ्यात सामान सोडला एग्रीकल्चराक कळयल्यात ना सांगा फक्त आमचे पंचायतीक सांगला ते म्हणतो धरून दिया आम्ही रातच्या ते 3 येतात आणि सगळं खाऊन वयतात सोबत रात येतात आम्ही इतके कष्ट केले आता 3 महिने आम्ही शेतामध्ये असो मी श्रीराम जयदास आणि इलास हे आम्ही सदी राखतो मसरांक 10 जायसर मसरांक राखतो रातची 10 जायसर हय मग रातच्या 3 येतात तेव्हा आम्ही घराकडे असतो त्यांना कोण बघतलो ही आमची सोय कोणीतरी करपाची ओके आता आम्ही 3 महिने झाले दोघां मी आणि माझी बायल श्रीराम जयदास आणि इलास हे आम्ही सदीच रातची मशीन राखतो 8-10 जायसर बॅटरी घेऊन राहतो आता म्हाका सांगा तुमका सरकार कडल्यान काय मेळता अनुदान बी शेता खातीर आमकां अजून कोणी काय दिवंक ना आम्ही आमदार बी काय दिता भात बियाणे अजिताक सांगलेली अजितान सांगली करते म्हणून अजून काय करूंक ना 2दा आम्ही घेतलो आता 1.5 महिना जालो होता आणि पहिली कोण करताले पहिले आमीच करताले तुम्हीच करता सरकार कडल्यान कितें मेळता अनुदान सरकाराक आमी पंचायतीक कळीत केला पण त्याची काय मशीनची काय दखल घेतली ना आयज मेरेन तेंच्यांनी घेतली ना पूण हेचे फुडें तरी तेंच्यांनी माननीय सरपंच आहा बाबतींत ती विचारपूस करून घेवची ही आमची मागणी आहा आणि कितें नागरून बी कोण मशिनां सरकार दिता काय प्रायवेट आमी कृषी ह्या भरता पयशे भरता त्या नंतर हाडटा ते भितून आमचो हो आहा उमेश हळगांवकर तोय भितून मदत करता आनी थंयसून तो सुरवात करता आनी आमी ती फुडल्यान ती जागृत जावन ते फुडें शेतान देवतो ओके ह्या मशीनचो कोणूच बंदोबस्त करीत ना आता पोरू आमी बांधलेल्यो बघ म्हशी त्याचो कोणी ह्यात केलो ना आपल्यो म्हशी बांधल्यो काय खंय मेल्यो ह्या तेंच्यांनी विचार केलो ना बांधून 22 दीस दवरले काय गावात घातला बघ घातल्या नंतर ती मन जात म्हणून त्या नंतर आमी ताका सोडून दिले हे अंदूचे आता ह्यो वर्सा आता ह्यो 20 दीस जाले आमी डेली आमी हांगसून कामासून वयर सरतो जाम जातो आनी परत 5 मिनटान आवाज दितात की म्हशी येयल्यो म्हणून तशेंच आमकां धांवाचें पडटा खंय कवची लागलेल्या जी म्हाका पांयांक कवची लागलेली ऑलरेडी ही बाब
तशेंच आमी ते धांवतात कित्याक शेत केलें आमच्या ताका ती जरुरत आहा न्हू आमकां थंयसर तो उत्पन्न येवपाचा म्हणून 1.5 म्हयनो जालो आतां सद्या ते मेरेन आमी ते नांगरी वावरत आहा आनी अजून ती मशिनाची काय हें ना उपलब्ध ना त्या कारणान आमी त्या खऱ्यान खानान जमीन आमी कश्ट करून लायली. आमकां आतां म्हाका हांगा येयल्यात 45 वर्सां जाली लग्न जाल्यारच त्या मेरेन तर आमी शेती करतो आणि हे आता ह्या 2 वर्सां आमची शेती ह्याचेरच पड आमचा आणखी काय ना व्यवसाय कांयच ना ती आम्ही आता का ह्या 2 वर्सां आमकां कशीच ती शेती कोणचे गोर म्हशी येतात रातचे आता धांग इल्याला धांग आमी हे येऊन रवले धांग गेले वेळा ते 12 2 4 मेरेन कोण कशे राखतले ते गोरवा दुसरा आणि सगळी रातभर ते मशीन ते राखा नासता आणि राती ह्यो पेणयो काढून दवरलेले ते खाल्ले राती केव्हा खाल्ल्यो काय खबर ना हे बघ काय ह्या डेली करतात आणि मस्करांनी दखल घेऊन की आपले म्हशी सोडलेले रात्रीचे तरी बांदूच्यो मातशे उपकार करचे आमचे. नुकसाणी म्हणजे केन्ना केन्ना रोग येता रोगान जळ पडटा तेन्ना पयलीं पडटाली आता ना आता कितें आहा गोरवांची समस्या उदकाची समस्या उदीक जितले आमकां जाय तितले मेळना. हय पयलीं उदक मेळटालें न्हू आता कमी कित्याक जालें म्हणजे आमचे जे फोडणीचे उदक आहा न्हू ते सारखे जावंक ना. म्हणजे फोडणी फुटलेली आहा ते बांदूंक ना. हय ती मातशी कोणी जबाबदारी घेवंक ना अशी सरकारा कडल्यान काय मेळना. सरकारा कडल्यान तशें काय अजून मेळना. पंचायत थोडीशी हेल्प करता आसता आमचे बाकीचे जे शेतकरी आहा न्हू ते म्हणटाले आणि शेतान कितें आहा हे जे मशीन घालतात न्हू मशीन एक्चुअली बरें आहा पूण तेंचे खूब पयस पडटा ते गॅप पडटा गॅप चड पडटा तेका लागून थोडे मरता मेल्या उपरांत मागीर पोकळाय उरता न्हू. पडन ही बरो बंदारो बांदपाक जावन ताका ते फळयो घालपाक ते फळयो सारक्यो ना ताका लागून पाणी आमचा सगळं भायर वयता शेतान येवपाक जाय तर पाणी येयना ताका लागून आमकां खूब अंदूच्या वर्सा तरी खूब प्रॉब्लेम जाला. श्रेयामान खूब तरेन खटाटोप करून बघले पण स्वता पडणीकार जो आमी शेत दिवन पडणीकाराक एकट्याक दिल्ला शेत पण तो करपाकच जायना. स्वता शेतकरीच सध्या वावरता आनी तो श्रेयम वावरता पण थोडासा आमी अंदू मेहनत घेवन भरपूर शेत केल्ला पण आमकां गोरवां फुडें माणसुकी ना. गोरवां म्हणजे सोडून घालतात कोणाक सांगल्या माझी गोरवां न्हू तुजी गोरवां न्हू जेव्हा तर धरूंक येतात हे येतात ते तर आपली म्हणटात तोपर्यंत आपली न्हूच म्हणटात अशी परिस्थिती जाला. तरी गोरवांचेर आमी सरपंचाक सरपंचाक निवेदनय दिलां आनी फाल्यां ग्रामसभेकय तो विशय आसा आनी ग्रामसभेक आमकां जें सांगलां 21-22 तारखे आपण सगळे गोरवां इतली उखलतय म्हणून व्हरतय म्हण सांगलें अजय कळंगुटकारान. तरी जावन आमकां तशीच जाली आनी उरलेली गोरवां आमी धरून परत कोण वाड्याक सरपंचा कडेन दिवपाची ठरयल्या पण आमी गोरवां सोडचो ना आनी शेताची आमी मेहनत हेचे फुडें आनी करतलो. जवळ जवळ 2 महिने तरी आमी शेतान वावरता हिवाळीचे थंडीचे पण जाता कसा तरवो बरो रुजान येयलो काय ना गोरवां लोकांची भितर येता लोकांक आमी खूब पर्यंत सांगला शेवटाक आमी पंचायतीन सुद्दां हें कळयल्लें आहा की त्या गोरवांचो बंदोबस्त करा म्हणून. आता सरपंचान सांगला आपण काहीतरी खडपड करता आनी बंदोबस्त करता म्हणून पण गेल्या वर्सा सुद्दां तेणें अशीच गोरवां व्हरान ती शिकेरी सुद्दां दिल्लीं आसत मये शिकेरी पण आता थोडी गोरवां जी आसत का ना हे गोरवांचे मालक आहात ते सोडून घालतना सुशेगाद असतात तांकां कसलीच खंत ना. पण आमी हय पोट तिटकीन वावरतो थंडेचे हिवाळीचे पाणी आनी वयर आमी शीक सुद्दां जातो पण गोरवांकारांक अजिबात भितर हें लक्ष दिनात सकाळी सोडून घालतात सुशेगाद असतात. पण आमी आतां पंचायती कडेन मागला काहीतरी खडपड कर आनी एकदां त्या गोरवांचो बंदोबस्त कर म्हणून. आता मोठ्या प्रमाणात आम्ही शेती पळयला पहिली हांगर शेतान भरपूर उदक येताले आता उदकूच शेताक ना त्यामुळे शेतकरी म्हणटा प्रॉब्लेम झाला उदक ना. कारण कितें आसूंक शकता. खूब मोठो प्रॉब्लेम आमकां जाला की आमची ही जी पडण आसा हे सायडीन ही पडणी तो आमी पडण बांदता तर पाणी वर येवंक पण ती वयली जी धड आहा ती सगळं पाणी असं शेतान वयता बाकीच्या बांदूंक ना ते बंधारे जर ते बंधारे बांदून जर दिल्ले आमकां जाल्यार व्यवस्थित पाणी हैसर पावतालें आनी शेत बरें पिकतलें आसलां. नमस्कार सध्या आमी पारसे हे जी वांयगण शेती आहे त्या वांयगण शेतीच्या परिसरात आहोत. या ठिकाणी जे शेतकरी मोठ्या प्रयासाने काबाड कष्ट करून पारंपरिक पद्धतीचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही वांयगण शेती करत असतात. परंतु काही जी पाळीव जनावरे आहेत त्यामध्ये गायी असतील म्हशी असतील मग आगरवाडा पारसे या परिसरातील जी जनावरे आहेत ही जनावरे मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी पहाटे वेळी या शेतात येऊन मोठ्या प्रमाणात शेताची नासाडी करत असतात शेती नुकसानी करत असतात आणि
शेतकरी पूर्ण दिवस शेतात काम केल्यानंतर रात्री कशा प्रकारचा पहारा करेल हाही मोठा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे कृषी खाते सरकारच्या संबंधित खात्यांनी या बेवारशी जनावरांचा बंदोबस्त करावा अशी या माध्यमातून आमचे शेतकरी या ठिकाणी मागणी करत आहेत। खरं म्हणजे पूर्वी मोठ्या प्रमाणात आधुनिक पद्धतीचा वापर करण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची। मोठ्या प्रमाणात शेती नांगरताना बैलांचा वापर केला जायचा आणि या बैलांना याच शेतामधलं जे गवत असायचं ते गवताचा चारा त्यांना खायला मिळत असे। परंतु आज स्थिती तशी नाही। आज आधुनिक यंत्राचा वापर आल्यानंतर कोणाला गवतही नको आणि चाराही नको आणि मोकळी रानं पूर्वी मोठ्या प्रमाणात होती, ती रानंही मोकळी नाही। त्यामुळे गवत मिळणार कुठं, चारा मिळणार कुठं आणि गाई गुरांना चरायला मोकळी रानं नसल्यामुळे गाई पाळण्याचाही प्रश्न निर्माण होत आहे। सरकारने या जी बेवारशी जनावरे आहेत ते नुकसानी करतात त्याचा बंदोबस्त करावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास।